पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल बस डेपोमध्ये एका बसला अचानक आग लागल्याची घटना 30 एप्रिल रोजी सकाळी 11च्या सुमारास घडली। डेपोमध्ये उभ्या असलेल्या या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे बोलले जात आहे। चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अपघात टळला आहे। बसमध्ये प्रवासी होते, मात्र आग लागल्याचे समजताच त्वरित प्रवासी बाहेर पडले। मात्र काही प्रवासी बाहेर पडताना ते खाली पडल्याचे वृत्त समोर आले आहे। बसमधून धूर बाहेर आल्यानंतर चालकाने फवारणी केली। मुंबई ते रत्नागिरीकडे जाणाऱ्या या बसला आज 30 एप्रिल रोजी सकाळी 11च्या सुमारास आग लागली। बसच्या बॉनेटजवळ ही आग लागली। चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखून ही आग विझवली। पनवेल बस डेपोमध्ये एका बसला आज सकाळी अचानक आग लागली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही।